सॉरी बोलून काय उपयोग आहे? हा, आधीच सांगायचं ना. ही इथं येईपर्यंत वाट कशाला बघितली? आय एम रिअली सॉरी. हे आधीच सांगितलं असतं ते हिला बिना टेन्शन इथे पाठवली असती. हे आपल्याच गावाकडचा पोरगा इथेच शिकतोय म्हटल्यावर टेन्शन कमी होतं की. बरं झालं भेटलास. नाही परी आता सांगत होती इथं आल्यावर तुमची ओळख झाली, आपल्याकडचंच आहे म्हणाली. ए ही तीच छोकरीची आहे ना जिचं ब्रेकअप झालं बॉयफ्रेंड सोबत? बॉयफ्रेंड? आणि ती दुसरी हिला समजावत होती ती. काय ग परी, काय बोलते ही? काय ग? नाही 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 नाही, ही ती नाहीये, ती वेगळी होती काका. ही अरे ही तर माझ्या गावाकडची आहे. ही चांगली आहे. ही ती नाहीये. यू शुअर? अरे शुअर चेहरे बाबा. ही कोण? हूँ जुई परमार. गुजराती डाल ढोकला. बरं तुझं पूर्ण नाव काय र? माझं नाव विनीत गोडांबे. माझ्या वडिलांची पिठाची चिक्की आहे. चुकलो, माझ्या वडिलांची पिठाची चक्की आहे. बरं झालं तू इथे आहेस. नाही आमच्या परीला काय लागली तर मदत करायची. हो हो. हा. हे माझं का, याच्यावर नंबर आहे माझा. कसं आहे, कोणी हिच्या वाटेला गेलं किंवा तिला कोणी त्रास दिला की लगेच मला कॉल करायचा. म्हणजे कसं, मी इथं हजर आणि तिला त्रास देणारा दुसऱ्या दिवसापासून गैरहजर. कळलं का? ए हो हो हो. काय रूम आहे? रूम मी म्हणलं ही काय रूम आहे का? मी म्हणतोय मस्त आहे रूम. गोठा मोठा याच्यापेक्षा. आपण ते कोल्हापुरात आहे, ही मुंबई आहे. इथं पट्टीचा गवई गाण्यात जागा घ्यायची म्हणलं तर 10 विचार करतो. एवढा प्रॉब्लेम आहे जागेचा. त्या मनानं चांगली म्हणलं मी रूम. काय ग तायडे? एका कपड्याची घडी नीट नाही र. कधी शिकणार तू घडी करायला? शिकतो शिकतो. ए तायडे, अगं आता कॉलेज शिकून त्याच्या आयुष्याची घडी व्यवस्थित बसली ना, मग हे असं गाड्या गिड्या घालायच्या कामाला तर नौकर चाकर ठेवील तो. सम्राट आहे तो, गाड्या घालीत असतो काय? काय सम्राटराव? हो हो. कसलं काय? शिकून दुसऱ्याचं नोकर व्हायला होतंय. आणि तुम्ही त्या वेळेला 15वी झालात, करताय नोकरीच ना? हो पण कुठं करतोय? मंत्रालयात. मंत्रालयात. हा, अख्ख्या राज्याचा कारभार बघतो तर आम्ही म्हणलं. स्टेनो राज्याचा कारभार चालवतो. आणि मग काय मंत्री काय तोंड चालवतात? अहो त्याला कशा पाय बोलताय? गंगारामला कॉलेजमध्ये ऍडमिशन त्यानीच मिळवून दिली ना व? पार्टीच्या मीटिंग रोजच होतात. अहो पण ती लोक तिथे खोळंबतील ना. कोळंबू दे, पण ही मीटिंग आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे. अरे आमच्या राणीला खूप शिकायचं इथं. काय बरोबर आहे ना? हो. म्हणजे कॉलेज. हा घे नवीन मोबाईल. क्या बात आहे. तुझा चोरीला गेला ना. थँक्यू व्हेरी मच बाबा. काका, मला तुमच्या फिल्म मध्ये चान्स मिळेल? तू करशील रजनीकांत? मी रजनीकांत? हो मग बाबांचं कन्व्हिक्शन सॉलिड आहे एकदम जबरदस्त. हा, पुढच्या वेळी ते लवकरच मला घेऊन मालेगावचा सिंगम बनवणार आहेत. काय ग आई, निहार ते कराटेला जायचं म्हणत होता, त्याचं काय झालं ग? त्याचं एक ठरेल तर खरं. बाईकसाठी हट्ट करतोय. बाईक? हो ना. अगं लहान आहे तो अजून, लायसन्स तरी मिळू दे आधी. मी समजावलं त्याला, पण तो म्हणतो त्याच्या वयाच्या इतर मुलांकडे आहेत बाईक. कसे पालक असतात ना, कशाला एवढं लहान वयात द्यायची मुलांकडे बाईक? जाऊ दे, तू नको काळजी करूस, मी बोलेन त्याच्याशी. काय बोलायचं? कधी येणार सर? येतील की. तुम्हाला कसली काही लागली? अरे पण दुसऱ्याच्या येळची काय किंमत आहे का नाही? दाजी
मी एक दिवसाची शियल टाकून आलो. मी काही बोललो? तू कशाला काय बोलशील? सगळं तुझ्या मनासारखं होतंय. कोंडी होती ती माझी. इथं तरी नका करू भांडण प्लीज. नमस्कार. नमस्कार. मी हरिश्चंद्र किर्लोस्कर तुम्हा सगळ्यांचं HK कॉलेजमध्ये स्वागत करतोय. थँक्यू सर. आम्ही पण तुमचं स्वागत करतो. तुम्ही इकडे का आलायत? अहो सर तुम्हीच बोलवलं ना. तू आलायस? ट्रकने आलास की तर तुम्ही इकडे आलायत ह्याचं कारण तुमच्या मुलांनी तुम्हाला इकडे यायला सांगितलं, राईट? त्याचाच अर्थ तुमचं तुमच्या मुलांवरती प्रेम आहे, त्यांची तुम्हाला काळजी वाटते. Sorry, son. I can't come. And your mom also stuck in work. Sir, can you please excuse me for a while? जा. Thank you, sir. सो हॅलो. हा अरे मी तुला कॉल नाही केला कारण तू तुझ्या ओरिएंटेशन मध्ये असशील म्हणून. Dad, ते तुमचं ओरिएंटेशन होतं. सॉरी हे बघ. डॅड 1 मिनिट होल्ड करा. हाय नीरव. अँड बिफोर यू से समथिंग, मी खरं तर येणार होते तुझ्या ओरिएंटेशनला, बट आय जस्ट कुडंट मेक इट. मी माझ्या कॉन्फरन्समध्ये अडकले रे. ममा, जस्ट अ मिनिट. ममा, डॅड, आपण आता कॉन्फरन्स कॉलवर आहोत. ओ हाय अजी. हाय माधुरी. का वागताय तुम्ही असे? मला मान्य आहे की मी तुमच्या मनाविरुद्ध डिसिजन घेतलं. मला वाटलं की ते माझं करिअर आहे आणि ते मी ठरवणार, आणि आज ना उद्या तुम्हाला ते पटेल. पण तुम्ही अजूनही मला सपोर्ट करण्याच्या मूडमध्ये नाही आहात. नीरव, मी जातो तुमची ऍबसेंटी लावायला. BMMच्या पहिल्या वर्षाला आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. हा हॅलो भोसले साहेब. हा अहो ते बहिणीच्या ओरिएंटल पॅरेंटल मीटिंगला आलोय. हा पोचतो, एक 15-20 मिनिटात पोचतो. आप्पा भोसले साहेबांचा फोन होता, आलोच मी 10 मिनिटात. ए! तू काय तुझे मॅनर्स लातूरला विसरून आलास का? Get out! थँक्यू सर, मला जायचंच होतं लवकर. तुम्ही कॅरी ऑन. Nonsense. कुठे होतो मी? एक माणूस सोडला तर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला आपल्या मुलांना कॉलेजामध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवायचं नसतं. तुम्ही कधी ऐकलेत का की माकडाचा मुलगा बोर्डात पहिला आला, किंवा काळविटाची कन्या युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर झाली, किंवा जिराफाचा मुलगा ग्रॅज्युएट झाला? सो इन शॉर्ट, फक्त माणसाला आपल्या मुलांना शिकवायची खाज असते. सौम्य भाषेत सांगायचं तर शिकवायची आवड असते. मे आय कम इन सर? आलास? बस बस. तर जर का आपल्या मुलांनी कॉलेजामध्ये शिकावं असं आपल्याला वाटत असेल, तर ती मुलं कॉलेजामध्ये काय शिकतात हे जाणून घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आहे, आणि त्यासाठीच आजचं हे ओरिएंटेशन आहे. तर आजच्या या ओरिएंटेशनला ज्या कुणाचे बेजबाबदार पालक आलेले नाहीत त्यांनी उभं राहा. अगं चतुर्थी आहे ना आज. हे हो, आपण सगळे मिळून आरती करूयात का? चालेल की. सुखकर